गोकर्णमधील गुहेत रशियन महिला मुलांसह आढळली. कर्नाटकातील गोकर्ण येथील एका गुहेत एक रशियन महिला तिच्या 6 आणि 8 वर्षांच्या 2 मुलींसह राहत असल्याचे आढळून आले आहे. तिचा व्हिसा 2017 मध्येच संपला होता, तरीही ती भारतातच राहत होती. वाकडमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी 40 दुकाने आणि 56 घरे जमीनदोस्त. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पीसीएमसी चिंचवड डांगे चौक हिंजवडी रस्त्याचे 45 मीटर रुंदीकरण करण्यासाठी बुधवारी वाकड काळाखडक परिसरात पोलीस बंदोबस्तात मोठी कारवाई केली. या कारवाईत 46,000 चौरस फूट क्षेत्रावरील 40 दुकाने आणि 56 घरे पाडण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांची प्रशंसा केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपाच्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दानवे यांचे मराठवाड्यातील लढवय्ये नेते असे गौरवपूर्ण वर्णन केले. शेतकरी, महिला, तरुण, नोकरदार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडल्याबद्दल आणि विरोधी पक्षनेता म्हणून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची शिंदे यांनी प्रशंसा केली. मराठवाडा आणि पुणे शहरात कमी पावसाचा अंदाज. हवामान तज्ज्ञ एस.टी. सानप यांच्या अंदाजानुसार मराठवाड्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे आणि सध्या पावसाचा जोर वाढण्यासाठी अनुकूल वातावरण नाही. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात पुढील 2-3 दिवसांत मोठा पाऊस होणार नाही, मात्र 20 तारखेनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.